हा माझा विठुराय आहे आणि ही माझी रखुमाई आहे. 2 पॉइंट. विठोबा रखुमाई. जेवण टिफिन काय ब्रेक लंच ब्रेक 100ची नोट अरे नाही पण ह्याला काय करन्सी म्हणतात? अरे याला काय मराठी रुपया अरे मराठी काय पैसे म्हणतात? ओके. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. याड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर आहे आणि माझ्यासोबत आहे राया आणि मंजिरी. खूप दिवसांनी भेटतोय आणि मालिका सुद्धा छान सुरू आहे. आता कुठेतरी आय गेस होईल लवकरच, जे प्रेक्षकांना हवंय ते आम्हाला पाहायला मिळेल. बरं, एक गेम आहे त्याचं नाव आहे गेस द पिक्चर. तो आज आपण या दोघांसोबत खेळणार आहोत. सो या काही चीट्स आहेत, यामध्ये नावं आहेत. पहिलं कोण करणार? मी. ओके तू ओळख. अच्छा तुला ठीक चान्स आहे देतो जिंकण्याचा. ठीक आहे चालेल. मला चान्स देतोय शाळेत असताना जिंकण्याचा. कधी असं करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट? अरे खूप ओ. त्यातच असायचे मी. अभ्यास कमी आणि टाइमपास, आणि त्यातही जिंकायचे नाही. काय ते चित्र काढायचं का? हो ते मला म्हणजे त्या चित्रामधून मला गॅस करता आलं तू पाहिजे. चित्र बरं, काढ, गेस करण्याचं पण ते काय आहे म्हणजे कॅरेक्टर्स नेम नाहीये, नॉर्मल जे सिरियल मध्ये युज झालंय त्या सगळ्या गोष्टींची नावं. अच्छा म्हणजे वस्तूंची हा. नावं. पण सिरियल रिलेटेडच आहे. सिरियल रिलेटेड. एखादा प्रसंग असेल तर त्यात ते वापरलं. अरे या चित्रकला माझी डेंजर आहे. असं नको करूच यार. आता तू मुद्दाम आयुष्य असं पण करशील, danger मला पॉइंट नको मिळाला म्हणून. आयुष्य खूप डेंजर है. सबको सांग. चल थांब ना. टिक टिक वन. अबे तेरे को जीतना है. फक्त ते ड्रॉ केल्यावर अरे ड्रॉ तुला केल्यावर काढता कॅमेरा येत नाही. असं इथे ठेवून काढ, मला इव्हेंच्युअली बघायचंच आहे ते. हो, तू असं दाखवू लपून शकतोस तिला. लपून काय करतोय? अच्छा असं पण आहे का? काही अंदाज येतोय? माणूस आहे तो. बैलगाडा चालवतोयस का? ना. हात तोंडाला काय लिहू शकतो लावलाय. का? लिहू नाही नाही, शकत माणूस आहे तो, एवढं कळतंय. हा पण तो माणूस आपल्याला. थांब, एक्सप्लेन नको करू, काढ पटकन. अरे थांब ना. दुसरा हात पण आता कुठे लावा हा दुसरा? खिशात पाय घाल. एक हात तोंडावर आहे. आता थांब. ओके. फार्मिंग करतोय का? अरे फार्मिंग नाही गेलं. पोलीस. हा. अच्छा हा, ट्रॅफिक बरोबर. पोलीस. अरे पोलीस आहे. बरोबर, ओके ओके बरोबर. पोलीस. वा वा, पहले point मेरे गाडीवरून को मिलना चाहिए भाई. गाडीवरून ओळखलंय त्याने. मी चलो Okay, नेक्स्ट. चलो, हा next. point मला ना. मंजिरी नाही गेस. नाही तुझं बरं चुकलंय ठीक आहे, बरं ठीक आहे. फॉर्मॅट. विशालचा हा पॉइंट. ओके मला विशालचा. मिळणार. हा, मी हा, हा, ओळखून बरोबर. दाखवलं म्हणजे. ओके, बरोबर, मग तू ठीक गेस आहे. नाही केलंस तर मग तो तिचा पॉइंट. हाँ ये ऐसा होना चाहिए. बराबर ना भाई. यस. 1 पॉइंट. व्यवस्थित काढायचं. नाही नाही हा ते तुझा आहे, तू कसंही काढ. ओके विशाल, कम ऑन, इझी आहे. याड लागलं प्रेमाचं ही मालिका जेल जेल. खूप जवळचा संबंध आहे. दोघांना 1-1 पॉइंट मिळाला. मग बघ मीच किती सोपत. अरे थँक्यू. घे हे घे हे घे. विशाल खूप काइंड आहे. थँक्स यार. सो काइंड ऑफ यू. मला थोडासा दिसला असं मला वाटतंय. तरी पण हे तुला खूप आवडेल. माझ्या खूप जवळच आहे. विठ्ठल आहे ना. नको, लेट हिम ड्रॉ. कला करू दे. त्याला असं थोडासा कळलं तर. पण हा किती छान योगायोग आहे. म्हणजे विशालचं खूप चांगलं कनेक्शन आहे आणि विशालकडे गेलं. बघ ना है ना. माझं पण खूप छान कनेक्शन आहे, माऊली. त्यामुळे मला ओळखायला. पण त्याचं थोडं जास्त आहे, थोडं जास्त जवळचं आहे कनेक्शन त्याचं. काळ ते काळी तिथला. साधारणतः किती दिवसांनंतर पाटी आणि खडू हातात घेतला असेल? बापरे हो, खूप दिवसांनी. पण मजा येते. तो बघ ना किती डिटेलिंग करतोय एकदम. त्याचा फार अत्यंत आवडीचा विषय आहे तो. मला असं म्हणजे ड्रॉइंग घालून चांगलं करता आलं असतं. ठीक आहे. पण ठीक आहे रे. म्हणजे असं काहीतरी थोडंसं. बघा
मंजिरीने आमचे जवळपास हो guess केलेलं मी आहे. आधीच गेस केलं होतं पहिल्याच्यावरून, पण तुला चित्र ते पूर्ण करायचं होतं म्हणून मी करू दिलं. आणि सांग रादर सुद्धा ते प्रेक्षकांना की काय आहे. हा माझा विठुराय आहे आणि ही माझी रखुमाई आहे. Yes. 2 पॉइंट विठोबा रुक्माई. आता हाफ next. हाफ करायला हवे ते मंजिरीची टर्न. टर्न. बापरे अवघड आहे थोडस हो. म्हणजे So, समज मी खूप नाही. मागलं तर मी जिंकलो ना. आता तू बोललास ना की ड्रॉइंग वाईज जायचं. एकच फॉर्मॅट आयदर आपण अच्छा, गेस म्हणजे- राहू शकतो ठीक किंवा आहे, म्हणजे मी नाही ओळखलं तर तीच जिंक. ती जिंकली. काय डबा ताट काय काय दिसतं. जेवण टिफिन टिफिन काय ब्रेक लंच ब्रेक अजून जेवणाची सुट्टी मधली 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 सुट्टी पण तुमचा आता जेवणाचा विषय निघाला म्हणून गो टू फूड काय आहे तुम्हा दोघांचा? गो टू. कायम तुला तो कधी मी याचा सांगू हा ते ओव्हरनाईट ओट्स बनवून आणतो तो त्याचा गो टू आहे आय थिंक. तो overnight- त्याच्यामध्ये इतकं काय काय प्रकार करत असतो म्हणजे आजकाल- व्हेरिएशन्स आहेत पण तू तेच Exactly, पण खातो. आजकाल तेच होण्यात आलं. मी तेच म्हणालो ना, लास्ट इयर मी खूप डेडिकेटेडली ते करत होतो सगळं, ओट्स घेऊन येणं किंवा हे ते. आता कसं झालंय, आता थोडस हे मिस होत आहे. पण ते मिस मला वाटलं की उलट दॅट इज चेंज इन युअर डाएट. म्हणजे तू आता तो हा कधीच नाही, मी पोळी continue. वगैरे कधीच खात नव्हता पण पण आय आता थिंक आता चपाती तो वगैरे खायला हा तो लागलो. घरच्यांसोबत आहे. आता त्याची आई वगैरे आहे तो So, घरून डबा घेऊन येतो. मला खरंच वाटलं की नाव इट इज पार्ट ऑफ युअर डाएट. म्हणजे तुला काब्स हवे असतात म्हणून तू पोळी वगैरे नाही, खातोस नाही, असं नाही, मला आता वाटलं. मला म्हणजे ते घरचं जेवण खायला आता मिळते तर मग का नाही खायचं असं झालंय. तर पण मी ते करेन व्यवस्थित. मग मला हेल्दी फूड जे कोणतेही असेल तर ते मला खूप आवडतं. सो आता सध्याला माझं बेस्ट असं आहे की मी जी स्मूदी बनवतो, पनीर, ओट्स, त्यानंतर प्रोटीन, ड्रायफ्रूट सगळे टाकून ओट्स आले त्यामध्ये. आता एक तर मग 2 ऑप्शन असतात. ज्यावेळी मी खूप आरामात असतो त्यावेळी ओट्स बनवतो प्रॉपर शिजवून, आणि ज्यावेळी मी खूप घाईत असतो जरा निघायचं त्यावेळी मग ते पटकन मिक्स करून स्मूदी बनवून पिणे. तेच मी सांगते की ते त्याचं गो टू आहे. म्हणजे ते ओव्हरनाईट ओट्स किंवा तो जो काही प्रकार आहे स्मूदीचा वगैरे तो त्याचा गो त्यामध्ये टू आहे. सगळं मिक्स सगळ्या गोष्टी मिळतात मला. सगळं परिपूर्ण आहार आहे तो, असं म्हणायला हरकत ज्या मुलांना बॉडी बनवायची किंवा फिटनेस वगैरे असतं ना बॉईज, तर त्यांना विशाल निकम काय टिप्स देईल? फक्त बॉईज नाही, खरं तर अजून जास्त मुलींनाही म्हणेन स्पेशली, की जिम जाण्याने मुली बल्की होतात वगैरे हा त्यांचा गृहसमज, काय कसला समज आहे? गैरसमज तो दूर करा. असं काही नाही आहे. सगळ्यांना फिटनेसचं महत्त्व कळायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही दिवसातून 1 तास वेळ काढा आणि चांगलं खा, हेल्दी फूड खा, ज्यामध्ये प्रॉपर प्रोटीन असेल, फायबर असतील, कार्ब असतील, है ना, त्यानंतर व्हायटॅमिन्स असतील. अशा गोष्टी खाणं गरजेचं आणि कंटिन्यू ते कन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं आहे. आणि ते गरजेचं आहे. आणि स्वतःला बघा आरशामध्ये, आपल्यावर प्रेम करा, मग ते आपोआपच सगळं होईल, आहे की नाही? शेवटची टिप जरा जास्त महत्वाची होती. लास्ट आहे. कोणाचं आहे हे? याचं आहे, हा, हो. याचं आहे, याचं. भाई और दे आपण हे एकत्र काढू याचं. ओके. ठीक. आम्ही उगाच असं एक अवघड म्हणून पण ते लिहिलेलं. अवघडच आहे ऍक्च्युली. म्हणजे विचार करायला गेलं तर अवघडच आहे. माझं नाही आवडत. विशालसाठी ओळखायला जास्तच अवघड आहे, कारण ती गोष्ट ड्रॉ करणं, हा, आणि ड्रॉ केला जरी तरी ओळख. रुमाल. प्रो. 8ला क्रेडिट द्यायचं की आर्टिस्टला? आणि आमचं टीम वर्क आहे ते. टीम वर्क हा गेमच म्हणून तर आपण डिस्ट्रीब्यूट नाही करू शकणार पॉइंट्स. डिटेलिंग केली आहे पण आता मंजिरी पोस्ट स्टॅम्प, पोस्ट कार्ड. कुठं पोस्ट कार्ड असं असतं काय? पोस्ट कार्ड का मेन राहिला माणूस काढायचा. मग तुला कळेल. पण तू तिला क्ल्यू किंवा हिंट्स देऊ शकतो जेणेकरून तिथे ओळखेल.
नको हे अपमान नको व्हायला भेटली माझ्या चित्रकलेमुळे. इथे एका महान व्यक्तीचा फोटो असतो. अच्छा ती नोट आहे, हा, मग काय 100ची म्हणतात? नोट, अरे नाही पण ह्याला काय Currency. म्हणतात? अरे याला काय मराठी? रुपया, अरे मराठी काय पैसे. म्हणतात? ओके. तर अशा पद्धतीने आम्ही जिंकलेलो आहे दोघंही. दोघंही. point मिळालेले आहेत. शाबाश. ऑफस्क्रीन सुद्धा तितकीच चांगली केमिस्ट्री आहे असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं हा तुमच्याशी गप्पा मारून आणि हे सेगमेंट्स करून. प्रेक्षक सुद्धा तितकंच एन्जॉय करतील आय एम शुअर. पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायचंय, मालिकेत पुढे काय घडणार आहे किंवा एकंदरीत तुम्हाला काय सांगायचं त्यांना? You go first. सांग तुम्ही पुस्तक. नाही हे बघ, सगळ्यात आधी तर थँक्स टू यू. तुम्ही खरंच आलात. असे इंटरव्ह्यूज जेव्हा केव्हा होतात तेव्हा खूप छान वाटतं. कारण प्रेक्षक प्रोमोमधून सिरियलमधून बघतच असतात, पण अशा काही गोष्टींमुळे त्यांना अजून उत्साह त्यांचा वाढतो, एक्साइटमेंट वाढते आणि मग त्यामुळे ते अजून कनेक्टही होतात. त्यांचं आमच्यावरचं जे काही प्रेम असतं, आय एम डॅम शुअर आता या इंटरव्ह्यू नंतर पण याच्यातले बिट्स आणि बाईट्स घेऊन जे काही फॅन पेजेस आहेत ते आम्हाला टॅग करतात, ते त्याच्यावर रील्स बनवतात किंवा त्यावर बरंच काही काही होतं. सो हे एक एक्स्ट्रा एफर्ट किंवा इनिशिएटिव्ह आहे जे तुम्ही लोक घेता. तुम्ही येता सेटवर आणि ॲट द सेम टाईम आमच्या टीमकडून पण, प्रोडक्शन हाऊसकडून पण आम्हाला तो वेळ दिला जातो कामाच्यामधून. सो थँक्स टू ऑल ऑफ देम. थँक्यू फॉर कमिंग हिअर आणि फॉर दिस इंटरव्ह्यू. आणि आता प्रेक्षकांना काय सांगायचं आहे तर तेच आहे, खरं तर खूप वेगळं नाही आहे, पण मी पुन्हा पुन्हा हे सांगेन की तुम्ही आमच्यावर जे प्रेम करत आहात ते असंच वाढत राहू देत. ही जी काही आपली केमिस्ट्री आहे असं मी म्हणेन, आमची तर दिसतेच तुम्हाला ऑनस्क्रीन, पण ही जी काही आपली केमिस्ट्री आहे ती अजून रंगवूया, ती अजून खुलवूया. आणि ॲट द सेम टाईम तुम्हाला जी राया आणि मंजिरीमध्ये केमिस्ट्री बघायची तीही लवकरच खुलणार आहे. हळूहळू होईल, पण ते खूप छान होईल. आणि या प्रवासात आमच्यासोबत राहा आणि असंच प्रेम करत राहा. आता बाकीचं तू बोल. आता काय सगळंच तर बोलली, अजून काय बोला? आता ते सगळं बाकीचं थांब, मला जरा आठवू दे काय बोलायचं होतं तेच सगळं. आता तू काय बोलणार ते तरी सांग. सध्या राहायची काय स्क्रीन प्ले मध्ये वगैरे की अजून काय काय होणार आहे ते काय माहितीच नाही ना अजून. बरं ठीक आहे, मग तुला जे वाटेल तुला जे तर थँक्यू सो मच तुम्ही आलात आणि आज छान गेम वगैरे झाले, थोडं फ्रेश झालो. आता छान पद्धतीने सीन करू. तर प्रेक्षक मायबाप ज्यांच्यामुळे आज मी इथे किंवा आज प्रत्येक आर्टिस्ट इथे आहे, त्यांच्या आशीर्वादाशिवाय, त्यांच्या प्रेमाशिवाय आम्ही कधीच पुढे नाही जाऊ शकत. तर मी नेहमी म्हणतो की आई शपथ तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे. तर असं तुमची साथ आमच्याबरोबर राहू द्या. आणि मला खात्री आहे की आमची संपूर्ण टीम एवढी मेहनत घेते. एड लागलं प्रेमाचं या मालिकेची संपूर्ण टीम, संपूर्ण आर्टिस्टपासून सगळी टोटल म्हणतो मी, स्पॉट दादापासून, डायरेक्शनपासून, DOP-पासून, वरती प्रोड्युसर असतील, चॅनल असेल, रायटर, क्रिएटर, एव्हरीवन सगळी एवढी मेहनत घेत आहेत की तुम्हाला काहीतरी भारीच बघायला मिळणार आहे. जसं आत्तापर्यंत आपण नंदी महाराजा आणला, त्यानंतर बैलगाडी शर्यत दाखवली, बऱ्याच गोष्टी आपण अशा वेगळ्या दाखवल्या त्या कधीच टेलिव्हिजनमध्ये आल्या नाहीत. फिल्ममध्ये जशा असतात तशा पद्धतीने आपण प्रेझेंट केलं आहे. सो खरं तर हॅट्स ऑफ प्रोडक्शन आणि चॅनल की एवढा खर्च करतात ते या सगळ्या गोष्टींसाठी आणि आम्ही तेवढा 100% प्रयत्न करतो तेवढं देण्यासाठी. तर आता पुढची वेळ अशी येईल की 100% सांगतो की तुम्हाला म्हणजे जे राया असतील आणि जी मंजिरी, तुम्हाला प्रत्येकामधला राया तुम्हाला दिसेल, प्रत्येकामधली मंजिरी दिसेल आणि तुम्हाला त्या गोष्टी रिलेट होतील, तुमच्या घरच्या वाटतील अजून जास्त. आणि हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे सगळ्यांचा. तर असंच प्रेम देत राहा. आणि आमची येड लागलं प्रेमाची ही मालिका संध्याकाळी 10 वाजता 10:30 वाजता. भाई मेरे को भाई ये क्या हो गया? नाही माझं कन्फ्युजन 10 ते 10:30 पर्यंत बघा असं. नाही तो पटकन संध्याकाळ म्हणाला ना, मग मला असं एकदम झालं की रात्री आणि मग तसं मला हे म्हणायचं की तुला हे म्हणत होतं की 10 ते 10:30 पर्यंत आमची मालिका असते येड लागलं प्रेमाची मालिका, ती नक्की बघा आणि असंच प्रेम देत राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.